त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. नामदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा ज्याचे कुळ शुद्ध. रामकृष्ण हरी. आजच्या अभंगात माऊली एक सुंदर उदाहरण सुद्धा देत आहेत. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. यात पुराणातील प्रसिद्ध वाल्मिकी यांचा संदर्भ दिलेला आहे आणि त्यांनी बोलले असं सांगितलेलं आहे. आता वाल्मिकी फक्त बोलले नाही, आता वाल्मिकीनी अनुभवलंय, स्वीकारलंय आणि मग सांगितलंय. आणि ज्यामुळं रामनामाच्या उच्चारामुळे उद्धार होतो हे वाल्मिकी सांगतात. या हरिपाठाच्या अभंगामध्ये माऊलींनी अनेकांना साक्षीदार ठेवलाय. अगदी सुरुवातीलाच माऊली साक्षीदार ठेवतात. द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणून, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे. बरोबर आहे, इथे व्यासांची साक्ष काढली आहे. आणि द्वारकेचा राणा पांडवाच्या घरी येतोय हे पण सांगितलंय त्या नामसाधर महात्म्यामुळं. व्यासांची खूण सांगताना माऊली सांगतात की व्यासांनी ज्ञान प्राप्त केलं, ते लिहिलं, ते जगाच्या समोर मांडलं, तरीही मनाची अस्वस्थता पूर्ण होत नव्हती. आणि ती अस्वस्थता संपविण्यासाठी व्यासांनी भागवत ग्रंथ लिहिला, ज्यात भगवंताच्या नामाचा महिमा सांगितला आहे. कलियुगाच्या मध्ये भक्ती प्राप्त करण्यासाठी, देव प्राप्त करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं साधन कोणतं आहे तर ते नामसाधना आहे. तिथे व्यासांची खूण सांगितली, इथे वाल्मिकींची खूण सांगितलेली आहे. वाल्मिकींची कथा सगळ्यालाच ठाऊक आहे. वाल्मिकी ऋषी होण्याच्या आधी चक्क वाटमारी करणारे दरोडेखोर होते. जंगलामधून जाणाऱ्या लोकांना लुटावं, त्यांचं धन काढून घ्यावं, या स्वरूपाचं काम ते करायचे. हल्ला देखील करायचे, मारायचे देखील. अशा वेळी त्याच जंगलातून जाणाऱ्या नारद मुनींनी वाल्मिकींना भेटले आणि सांगितलं की अरे तू हे सगळं करतोयस, ही सगळी पापकर्म करतोयस, ती कोणासाठी, कशासाठी? ते म्हणाले माझ्या मुलांसाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या कुटुंबासाठी. मग एक काम कर ना, ते तुझ्या पापात सहभागी आहेत का हे जरा बघून घे. म्हणजे पाप करणार तू एकटा, लाभ घेणार ते सगळे, जरा सहभागी आहेत का बघून घे. तो म्हणाला असं कसं, सगळे सहभागी असतील ना, तरी विचारून ये, तुला लुटण्यासाठी आणि मारण्यासाठी मी इथे उभा असेल. बघा, दरोडेखोर असला तरीही साधूंच्या, ऋषींच्या शब्दावर विश्वास ठेवत असतो. वाल्मिकीला शंका नाही आली की हे पळून जाईल, हे निघून जाईल, आपल्याला घरी पाठवेल, आणि हे निघून गेलं तर काय करा, ही शंका नाही वाटली वाल्मिकींना. वाल्या कोळ्याला सुद्धा शंका नाही वाटली, वाल्या दरोडेखोराला सुद्धा शंका नाही वाटली. संतांवरचा विश्वास कायम असला पाहिजे. विश्वास असेल तरच ज्ञानाची प्राप्ती होते. असं काहीतरी शंका मनात ठेवून, काहीतरी वेगळं बोलून नाही होत ज्ञानाची प्राप्ती कधी. मनात विश्वास ठेवावा लागतो. नारदाला तिथेच उभा करून वाल्या आपल्या घरी गेला जंगलातल्या आणि कुटुंबाला विचारलं की मी हे सगळे पापकर्म करतो आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला अन्नधान्य मिळत आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला खायला पोटाला अन्न मिळत आहे, राहायला चांगली जागा मिळते आहे, सगळी सुख मिळत आहेत, मग मी करत असलेल्या पापाच्या मध्ये तुम्ही वाटेकरी व्हाल का? पित्याला विचारलं, मातेला विचारलं, पत्नीला विचारलं, मुलाला विचारलं. पित्याने सांगितलं बाळा, एका मुलाचं कर्तव्य आहे आपल्या वृद्ध माता पित्यांचा सांभाळ करणं. त्यामुळं तू तुझं कर्तव्य पार पाडतो आहेस, आम्हाला आमचे अधिकार मिळत आहेत, ते कसं पार पाडतोयस आणि त्यातून तुला पापाची काय, तू पापाचा भागी होतोयस, तर त्यातलं पाप आम्ही नाही घेऊ शकत. नाही होणार, तुझ्या पापाचा तूच वाटेकरी, आम्ही नाही. आई वडिलांनी सांगितलं तूच. पत्नी म्हणाली मी तुमच्याशी लग्न करून आले तेव्हाच माझी संपूर्ण जबाबदारी तुमच्यावरती आली होती.
त्यामुळं आपल्या पत्नीला आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवणं हे तुमचं कर्तव्य आहे. मी त्या सुखाचा उपभोग घेईन, पापात भागीदारी नाही होणार. मुलाला विचारलं, मुलगा म्हणाला मला तर काहीच कळत नाही, तुम्हीच जन्म दिला आहे, तुम्हीच सांभाळणार आहात, त्यामुळं मी याचा उपभोग घेईन, मी तुमच्या पापाचा भागीदारी नाही होऊ शकत. आश्चर्यचकित झाला बाल्या. त्याला वाटलं काय हे, ज्यांच्यासाठी करतोय ते माझ्या पापात सहभागी होत नाहीयेत, वाटेकरी होत नाहीयेत. तो गेला परत. नारद तिथेच थांबलेले. आता संत तोच जो दिलेला शब्द पाळतो. म्हणजे परत आलेला वाल्या दरोडेखोर आहे आणि तो रागात आपला वध करू शकतो याची जाणीव असतानाही तू घरी जाऊन विचारून ये, मी इथेच उभा राहीन असं म्हणणारा संत, असं म्हणणारा महात्माच असतो. त्यामुळं महात्म्यांच्या वरती अविश्वास दाखवायचा नाही आणि जो आपले शब्द पाळत नाही तो महात्मा नसतो. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. मग वाल्मिकी तिथे आले आणि त्यांनी विचारलं की नाही म्हणतायत सगळे. त्यामुळे मग पाप तुझ्याच सगळा एकटा भागी आहेस, काय करायचं? त्यामुळे बाकी काहीच कर नको करू. आता रामनामाचा जप कर. ईश्वराच्या नामस्मरणातच तुझं कल्याण आहे आणि तुझ्या हातून अशा काही गोष्टी घडणार आहेत ज्या गोष्टी दिव्य असतील. मग ती क्रौंचवधाची कथा, मग रामचरित्र लिहिण्याची इच्छा, मग सगळं रामायण वाल्मिकींनी लिहिणं, मग त्यानंतर रामायणाच्या नंतर रामांच्या 2 मुलांना सांभाळणं, हे सगळं घडलं. त्यांना रामायण शिकवणं, मग स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशल व रामायण गाती, ज्योतीने तेजाची आरती, हे सगळं घडलं नंतर. आणि वाल्मिकीला रामनामाच्या जपानंतर, रामनामाच्या उच्चारणानंतर, त्या नामसाधनेनंतर विलक्षण सुख वाटू लागलं. विलक्षण सुख. हाय नामस्मरणाचा महिमा. म्हणून माऊलींनी तिथे जशी पहिल्यांदा व्यासाची खूण दिली ना, तशी 10व्या अभंगात वाल्मिकींची खूण दिली आहे. ते म्हणतात, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही जग उद्धरती. आता वाल्मिकीला नामस्मरणातून सुख मिळालंय आणि वाल्मिकींनी हे पुढे कसं सांगितलंय बघा जरा. राम आएंगे, राम आएंगे, राम येणार आहेत, राम येणार आहेत, दुर्दम्य विश्वास, प्रचंड आशावाद, राम येणार आहेत. आणि ते येणार येणार म्हणून पंपा सरोवराच्या परिसरामध्ये रामाची वाट पाहणारी शबरी. झालं, वाल्मिकींनी सांगितलं आपल्याच कथेमध्ये. त्याच्याही आधी अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. राम येणार आहेत, राम येणार आहेत. आणि पदस्पर्शाने अहिल्या मुक्त होते. शेवटी श्रीराम मत कहो म्हणणारा रावण, रावणाचा सातत्यानं उद्धार करत असतो. रामाचा सातत्यानं उद्धार करत असतो, नामस्मरण सुद्धा करत असतो. त्याचाही उद्धार रामानेच केला. हनुमंत रामनामाशिवाय काहीच नाही. सीतेने दिलेल्या कंठ्यांच्या मोतीमध्ये राम नाही तर काहीच उपयोगाचा नाही. माझ्या हृदयात राम नाही तर मी काहीच उपयोगाचा नाही. म्हणून छाती फाडून दाखवणारे हनुमान, यांच्या हृदयात सुद्धा राम होता, हे लक्षात ठेवायचं. या नामस्मरणामुळं सगळी कुळं उद्धरतात आणि या उद्धरलेल्या कुळांच्या मधूनच आपला उद्धार होत असतो. श्रीमद भागवताच्या मधला एक श्लोक आहे जो तुम्हाला सांगतो. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवित सुखसागरेस्मिन लीलम परब्रह्मणि यस्य चेताः. या श्लोकात सुद्धा असं म्हटलंय की या नामस्मरणाच्या भक्तीमुळं आपल्या सगळ्या कुळाचा उद्धार होत असतो. अगदी भागवतामध्येही व्यासांनी हेच सांगून ठेवलंय. त्याच्याही पुढे पद्मपुराणात सुद्धा एक श्लोक आहे, तोही आपण ऐकूया. यत्र यत्र कुले चैव एको भवन्ति वैष्णवाः कुलम तस्य यदा पापर्युक्तम तन्मोक्षगामी वै. याचा अर्थ, ज्या कुळात नामसाधक जन्माला येतो त्या कुळाचा उद्धार होत असतो. म्हणजे नामसाधना ही
कुळांचा उद्धार होणारी आहे, तिन्ही लोकांच्या मध्ये उद्धार करणारी आहे. आणि हे पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती, हेच माऊली आपल्याला सांगतायत. नमस्कार.